मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नव्या रहस्यमय व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत उत्तराखंड मध्ये असलेल्या केदारनाथ मंदिराबद्दल काही रहस्यमय घडामोडी। या प्राचीन मंदिराबद्दल अनेक अनसुलझे आणि अजीबोगरीब घटना ऐकायला भेटतात। केदारनाथ मंदिर हे भगवान शिवला समर्पित 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। याला 8व्या शताब्दीमध्ये श्री शंकराचार्यांनी पुनर्स्थापित केले होते। या मंदिराची निर्माण रचना खूप अद्भुत आहे। एकीकडे 22,000 फूट उंच केदारनाथ, तर दुसरीकडे 21,600 फूट उंच खर्चकुंड, तर तिसऱ्या बाजूने 22,700 फूट उंच भारतकुंड नावाचा एक पहाड। हे मंदिर इतक्या उंचावर आहे, तर याला इतक्या प्राचीन काळात कसे बनवले असेल हे आज पण एक रहस्य आहे। एवढे मोठे मोठे दगड तिथे कसे नेले असतील? वैज्ञानिक आणि इतिहासकार पण ह्याच गोष्टीने हैराण आहेत। असं म्हणालं जातं की केदारनाथ मंदिराचा शोध हा पांडवांनी लावला होता। आपल्या पापांना दूर करण्यासाठी ते भगवान शिवच्या शोधात इथपर्यंत पोहोचले होते। मित्रांनो, केदारनाथ मंदिर हे 6 महिने बंद असतं। कपाट बंद होण्यापूर्वी मंदिरामध्ये एक दिवा लावला जातो, जो की 6 महिन्यानंतर मंदिर उघडल्यानंतर सुद्धा जळत असतो। 2013 मध्ये केदारनाथ मध्ये एक भीषण पूर आला होता। त्या पुराने केदारनाथ परिसरात भारी नुकसान झालं होतं, परंतु मंदिराचं काहीच नुकसान होऊ शकलं नाही। या मंदिराचं संरक्षण मंदिरामागे असलेल्या एक विशाल आकाराच्या दगडाने केले होते। एवढंच नाही तर केदारनाथ मंदिरावर 13व्या ते 17व्या शतकाच्या दरम्यान एक हिमयुग आले होते। त्यामध्ये केदारनाथ मंदिर पूर्ण बर्फाखाली दबले गेले। म्हणजे तब्बल 400 वर्ष केदारनाथ मंदिर हे बर्फाखाली होते, परंतु या मंदिराचे काहीच वाकडे होऊ शकले नाही। त्याचे ठसे आज पण तुम्हाला मंदिरावर बघायला भेटतात। धर्मपुराणांमध्ये याची नोंद होती की केदारनाथ मंदिर हे भविष्यामध्ये नष्ट होऊन जाईल। त्यानुसार आतापर्यंत केदारनाथवर अनेक संकटे आली, पण आज सुद्धा भगवान शिवचे ते पवित्र स्थान एकदम खंबीरपणे भाविकांसाठी दर्शनासाठी उभे आहे। येथे येणाऱ्या भक्तांच्या मध्ये या मंदिरातील गाभाऱ्यातील वातावरण एकदम अद्भुत ऊर्जा प्रदान करते, जे की ध्यान साधनेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते। 17 किलोमीटरचा पायी प्रवास करून भाविक येथे येतात, दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन ते आपापल्या मनातील मनोकामना भगवान शिवकडे मागतात। मित्रांनो, भगवान शिवचे निवासस्थान मानल्या जाणाऱ्या या क्षेत्राबद्दल अनेक रहस्यमय घटना जोडलेल्या आहेत, ज्यांचं उत्तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांकडे सध्या तरी नाहीये। एवढ्या आपदा येऊन पण केदारनाथ कसे सुरक्षित आहे याचे संशोधन वैज्ञानिक आपापल्या पद्धतीने करत आहेत। तर मित्रांनो, या होत्या केदारनाथ मंदिराबद्दल काही रहस्यमय घडामोडी। मित्रांनो, या ठिकाणचं संरक्षण कुठली अलौकिक शक्ती करत असेल का? तुमचं याबद्दलचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।